हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा हॅलो ॲस्पिरंट्स. कारण याच्या आधीचा हॅलो ॲस्पिरंट्स बऱ्याच जणांना ऐकू आला नसेल. माईक मी विसरलो होतो, आता माईक लावून पुन्हा एकदा हॅलो ॲस्पिरंट्स. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्रिको असे यूट्यूब चॅनलवर. चला सगळेजण, एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर मला प्लीज ग्रीन सिग्नल द्या. ऑलरेडी उशीर झालेला आहे आजच्या सेशनला उशीर होण्यामागची बरेच कारणं आहे. त्यामागचं एक कारण म्हणजे रंगपंचमीचा हँगओव्हर, जो तुमचाच नाही माझ्या अकॅडमीच्याही ऑपरेटरचा वगैरे उतरला नसेल कदाचित. ॲक्च्युली मी लेक्चर आहे म्हणून तुम्हाला लिंक वगैरे शेअर केली आणि नंतर मला ऑपरेटरने सांगितलं की सर मी आज येणारच नाही आहे. त्यामुळे थोडीशी तारांबळ झाली आणि म्हणून मी टेलिग्रामला मेसेजही टाकला होता की अर्धा तास लेक्चर लेट सुरू होईल. जे टेलिग्राम चॅनलला आहेत त्यांना हा मेसेज वेळेवर पोहोचला असेल, आय होप सो. आणि जे नाही आहेत की त्यांना पुन्हा माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही टेलिग्राम चॅनल प्लीज जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच असते. टेलिग्राम चॅनलवर असे लेक्चर आहे, नाही, पुढे गेलं, मागे गेलं, या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स असतात, प्लस डेली क्विजेस असतात. ओके, चलो ठीक आहे. आता माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर प्लीज मला ग्रीन सिग्नल द्या. येस, चलो. कोण कोण आहे सेशनमध्ये? लेट मी नो युअर नेम्स. कोण कोण आहेत मला नाव सांगा पटपट. हां, चलो. आजचा जो विषय आहे खूप महत्त्वाचा आणि खूप आवडीचा विषय आहे. भलेही तुमच्या आवडीचा आहे नाही माहीत नाही, परंतु माझ्या खूप जास्त आवडीचा आहे. तुमच्या पण हा आवडीचा विषय होऊन जाईल जर तुम्ही रेग्युलर सेशन्स जर केले तर. ओके, म्हणजे गडबडीमध्ये काय काय चुका झाल्या तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तर माझ्या मते इथं तारीख चेंज करायची राहिली आहे. ठीक आहे, चलो. आणखीन काय काय बऱ्याच चुका राहिल्या असणार आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. हा टाईम पण चेंज करायचा राहिला 4चा, जो होळीच्या दिवशी आपण 4ला लेक्चर घेतलं होतं. ठीक आहे, सो काय हरकत नाही. या सगळ्या चुका आपण बाजूला ठेवतो आणि मेन जो फोकस आहे आपला तो आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन. या दोन विषयांचे PYQ जे आहेत ते आपल्याला ॲनालिसिस करायचे आहेत, तर त्यावर आपला फोकस राहू देऊ. चलो ठीक आहे. हा विषय माझा खूप जास्त आवडीचा असण्यामागचं कारण असं आहे की मी अख्ख्या ग्रॅज्युएशनमध्ये स्पेसिफिकली 3rd इयर 4th इयरला फक्त आणि फक्त इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शनचा अभ्यास केला. बिकॉज आय क्वालिफाईड JRF. मी त्यावेळेची JRF जे आहे खूप चांगल्या रँकने पास झालो होतो आणि त्या JRFच्या जोरावर मी MPKV राहुरीमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. त्या विषयामध्ये माझं नेट वगैरे क्लिअर झालं म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्ये. आणि इकॉनॉमिक्स एक्सटेन्शन हा माझ्या पहिल्यापासून फार जास्त आवडीचा आणि थोडासा दिल के करीब का माहोल रहा है उसका. सो इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन मी तुम्हाला खूप जास्त चांगलं शिकवल. आपल्या बॅचमध्ये, धुरंधर बॅचमध्ये ना, जेवढ्यांनी एनरोलमेंट केलेलं आहे ते सगळ्यांचे इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शनचे सगळे कन्सेप्ट व्यवस्थित परफेक्ट क्लिअर होतील याची गॅरंटीच मी घेतो डायरेक्ट. ठीक आहे, ओके. आणि ज्यांनी काल जी ऑफर होती होळी आणि रंगपंचमी, त्या ऑफरमध्ये ज्यांनी धुरंधर बॅचमध्ये एनरोलमेंट केलं त्यांचेही धन्यवाद, कारण खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चलो, जास्त वेळ नाही घेते मी, ऑलरेडी लेट झाल्यामुळं. 1 बाय 1 आपण क्वेश्चनकडे जाऊया. ओके, ठीक आहे. सो एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिक्स तसे तर विषय सोपे आहेत. बरेच जण या विषयांना चुकून मायनर विषय असं म्हणतात, परंतु ते चुकूनच आहे. कारण एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिक्स हे मेजर विषय आहेत. का मेजर आहेत? कारण सेमिस्टरच्या सेकंड सेमिस्टर टू 8th सेमिस्टर तुम्हाला प्रत्येक सेमिस्टरला इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शनचा कोर्स आहे. एक्सटेन्शन तर फर्स्ट सेमिस्टरपासूनच आहे. ओके, सो एक्सटेन्शन हा प्रत्येक सेमिस्टरला कोर्स तुम्हाला आहे. त्याचे क्रेडिट वाईज पण तो मेजर येतो आणि त्याच्या व्हॅकन्सीज पण प्रत्येक कॉलेजला असतात. ओके, सो एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिक्स दोन्ही फार महत्त्वाचे आणि फार मेजर सब्जेक्ट्स आहेत. याला मायनर समजण्याची चूक करू नका. ओके, अभ्यास करताना पण याला थोडंसं, जर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आउटपुट देणारे हे 2 विषय असे मला वाटतात. एक्सटेन्शन तर एकदम चलता वाचण्यासारखा विषय आहे. फक्त त्याच्यातलं बिटवीन द लाईन्स तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की नेमकं 2 डेफिनेशनमधला फरक काय. त्यासाठी मी आहेच, काळजी करू नका. चला ठीक आहे. सो हा पहिला प्रश्न आहे जो की मागच्या MCRच्या पेपरला आलेला आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय आहे? एक्सटेन्शन एज्युकेशन इज बेस्ट डिस्क्राईब्ड ॲज. एक्सटेन्शन एज्युकेशन जे आहे त्याला काय म्हटलं जाऊ शकतं? फॉर्मल एज्युकेशन सिस्टम म्हणलं जाऊ शकतं, इनफॉर्मल की नॉन फॉर्मल की डिस्टन्स. सांगा. या चारीच्याही तुम्हाला नेमकं फरक काय असतात तेही सांगतो. ठीक आहे, आणि असा फरक सांगतो की तुम्ही आयुष्यभर विसरले नाही पाहिजेत. तुम्हाला या प्रश्नावरूनच कळून जाईल की आपण एक्सटेन्शनमध्ये किती खतरनाक रिलेट करणार होते एकमेकांना. पण मला सांगा, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर वगैरे PPT व्यवस्थित दिसते का? तुमचे कमेंट्स येऊ दे प्लीज. तुमचे नाव एकदा कळू द्या मला. लाईव्ह दिसत आहे? लाईव्ह दिसत आहे मुलं? तुमचे नाव कळू द्या मला प्लीज एकदा.
चलो ओके ठीक आहे. हां बरोबर. नॉन फॉर्मल एज्युकेशन, आता बऱ्याच जणांनी ह्या गोष्टीचा रट्टा मारलेला आहे की एक्सटेन्शन एज्युकेशन इज अ टाईप ऑफ नॉन फॉर्मल एज्युकेशन. का नॉन फॉर्मल आहे, का नॉन फॉर्मल आहे? इनफॉर्मल आणि फॉर्मलमध्ये काय येत नाही ते बघा. फॉर्मलमध्ये काय, फॉर्मलमध्ये काय तर एक पर्टिक्युलर क्लास सिस्टम असते, म्हणजे डेली तुम्हाला शाळेमध्ये जावं लागतं. त्या शाळेमध्ये पण काही वर्ग असतात, प्रत्येक वयाचे म्हणजे वयानुसार तुमच्या वेगवेगळे वर्ग असतात. ओके, असं तुम्ही कधी पाहिलं का 15 वर्षाचा मुलगा पहिलीत बसला असं कधी पाहिलं का? फार रेअरली असं होतं. तर असं होत नाही. ओके, तुम्ही पहिली पास केली की तुम्हाला दुसरीत जावंच लागतं, दुसरी पास केली की तिसरीत जावं लागतं, दुसरी पास केल्यावर पुन्हा पहिलीत येता येतं का? नाही येत आहेत. ओके, तर ह्या गोष्टी आहेत. एक हायरार्की असते, एक स्कूल सिस्टम असतं, एक हायरार्की असते. त्याच्यानंतर तो मुलगा पुढे जाईल की नाही या गोष्टी तपासण्यासाठी एक्झाम असते, एक्झाम असते. ओके ठीक आहे. ओके, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पुन्हा रोज तुम्हाला जाणं कंपल्सरी असतं, जर नाही गेला तर त्याची पनिशमेंट असते, युनिफॉर्म असतो वगैरे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये असतात? फॉर्मल एज्युकेशन सिस्टममध्ये असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणारं सिस्टम म्हणजे स्कूल, आपलं डेलीचं स्कूल. ठीक आहे. ओके ठीक आहे, स्कूल इज अ एक्झाम्पल ऑफ स्कूल असेल किंवा ट्युशन असेल. आजकाल ट्युशन किंवा क्लासेसचे पण अशाच हायरार्की म्हणजे युनिफॉर्म वगैरे पण असतात, हायरार्की असतात आणि एक्झाम वगैरे पण असतात. ओके, सो स्कूल, ट्युशन ह्या सगळ्या गोष्टी फॉर्मल एज्युकेशनमध्ये येतात. तुम्हाला तिथं डेली जावं लागतं. इनफॉर्मल एज्युकेशन काय आहे बरं? इनफॉर्मल एज्युकेशन काय आहे? इनफॉर्मल एज्युकेशन म्हणजे फॉर्मलमध्ये जे जे आहे ते सगळं इनफॉर्मलमध्ये नसतं. काय काय नसतं? फॉर एक्झाम्पल इनफॉर्मलमध्ये एक्झाम सिस्टम नसते, एक्झाम नसते. त्यानंतर क्लासमध्ये जाऊन बसणं कंपल्सरी नसतं. ओके, असं काही नसतं. स्कूल सिस्टम म्हणजे तिथं असं वेगळं हायरार्की नसतं. पुन्हा ज्या वयाचे त्या वयातच शिकवल्या जातात असंही काय नसतं. इनफॉर्मल म्हणजे त्याला काहीच नाही, तुम्ही कधीही काही शिकू शकता. ओके ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी इनफॉर्मलमध्ये येतात. मग याच्यात उदाहरण काय आहे, उदाहरण काय आहे हे तुम्हाला सांगतो. परंतु नॉन फॉर्मलमध्ये काय आहे हे तुम्हाला आधी सांगतो. नॉन फॉर्मलमध्ये एक्सटेन्शन एज्युकेशन आहे. का? कारण यामध्ये फॉर्मलच्या काही गोष्टी आहेत आणि इनफॉर्मलच्या काही गोष्टी आहेत. जसं की इथं रेग्युलर येणं कंपल्सरी नाही आहे, रेग्युलर येणं कंपल्सरी नाही आहे, परंतु हे व्हॉलंटरी आहे. व्हॉलंटरी म्हणजे तुम्ही जर आलात तर नक्की तुमचा फायदा होईल. ओके, व्हॉलंटरी आहे. मग इथं काय करावं लागतं? नॉन फॉर्मलमध्ये जर कोणाला शिकवायचं असेल तर त्याची मेंटॅलिटी चेंज करावं लागते, त्याला येण्याला भाग पाडावं लागतं. ओके ठीक आहे. फॉर्मलमध्ये येणं कंपल्सरीच आहे, इनफॉर्मलमध्ये ये की जा काय घेणं नाही. नॉन फॉर्मलमध्ये त्याची मेंटॅलिटी चेंज करावी लागते, त्याला इथे येऊन घ्यावं लागतं. ओके ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर एक्झाम सिस्टम इथं काही ठिकाणी असते, काही ठिकाणी नसते नॉन फॉर्मलमध्ये. ओके ठीक आहे. सो काही फीचर्स जे आहेत ते फॉर्मलचे आहेत, काही इनफॉर्मलचे आहेत, म्हणून हे नॉन फॉर्मल आहे. आणि नॉन फॉर्मल हे काय आहे? एक्सटेन्शन एज्युकेशनचा, एक्सटेन्शन एज्युकेशन इज अ टाईप ऑफ नॉन फॉर्मल. आता फॉर्मलचं एक्झाम्पल तुम्हाला कळालं स्कूल, ट्युशन. नॉन फॉर्मलचं तुम्हाला कळालं एक्सटेन्शन एज्युकेशन. ओके, इनफॉर्मलचं एक्झाम्पल काय आहे? तर अख्ख्या आयुष्यभरामध्ये आपण जे जे काही शिकतोय, आज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे काही शिकतोय ते सगळं इनफॉर्मलमध्ये येतं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथपासून सांगतो की तुम्ही लहान लेकराला आई कशी म्हणते, ए पिंट्या नाकात बोट घालू नको रे, नाकात बोट घालून पुन्हा ते मोबाईलच्या स्क्रीनवर लावू नको रे, ते मोबाईलची स्क्रीन खराब होते असं म्हणते ना मम्मी. तर ते सुद्धा एक प्रकारचं इनफॉर्मल एज्युकेशन आहे, ते पण एक प्रकारचं काय आहे? इनफॉर्मल एज्युकेशन आहे. ओके ठीक आहे. सो इनफॉर्मल एज्युकेशनचं एक्झाम्पल तुम्हाला कळालं असेल. नॉन फॉर्मलचं एक्सटेन्शन एज्युकेशन आणि फॉर्मलचं स्कूल अँड ट्युशन. सो दिस इज ऑल अबाउट टाईप्स ऑफ एज्युकेशन. ओके, टाईप्स ऑफ एज्युकेशनमध्ये 3 मेन प्रकार येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे PRA वरचा. PRA म्हणजे पार्टिसिपेटरी रुरल अप्रेझल इज मेनली युज्ड. कशासाठी यूज होतो याचा? मेनली कशासाठी यूज होतो? चलो ठीक आहे. टेक्नॉलॉजी इन्फोर्समेंटसाठी, फार्मर पार्टिसिपेशन इन प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, डाटा कलेक्शन बाय एक्सपर्ट्स ओनली और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल. सांगा. PRA याच्या नावातच आहे, पार्टिसिपेटरी रुरल अप्रेझल. ओके, सो पार्टिसिपेटरी म्हणजे याच्यात पार्टिसिपेशन तर लागणार. मग पार्टिसिपेशन कशासाठी लागणार आहे? तर पार्टिसिपेशन, फार्मर पार्टिसिपेशन इन प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. नेमकं शेतकऱ्यांचे खेड्यामधले शेती करतानाचे नेमके काय काय प्रॉब्लेम्स आहेत हे जर मी सांगितले तर शेतकऱ्यांना त्याचं महत्त्व नाही कळणार आहे. तुम्ही सांगितलं तर शेतकऱ्यांना महत्त्व. शेतकऱ्यांना स्वतःला जर ते शोधून काढायला लावले, त्या प्रॉब्लेमसाठी जर शेतकऱ्यांना सोबत घेतलं आणि त्यांनाच विचारलं की तुमचे काय प्रॉब्लेम आहेत, त्यांनी या गोष्टीची जाणीव करून दिली की बाबा तुम्ही जे 10 क्विंटल सोयाबीन तुमचं एकरी येतंय हे म्हणजे काय लय भारी नाही आहे, हे म्हणजे 8 क्विंटल येते हे काय लय भारी नाही आहे. तुम्ही बघा अमेरिकेत किती येतं, ऑस्ट्रेलियात किती येतं, मग कॅनडात किती येतं, मग त्यांचं काय नेमक्या टेक्नॉलॉजीज आहेत, आपण का कुठं मागं पडतोय, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांना मेकिंग रिअलाईज होतं, रिअलाईज आपण करून देतो, त्यावेळेस त्यांना लक्षात येतं की यार आपण हे खरंच प्रॉब्लेम आहे आपला.
आपण या चुका करतो. ते प्रॉब्लेम म्हणजे तो प्रॉब्लेम त्यांना आयडेंटिफाय करून देण्यासाठी जी प्रोसेस आपण डिझाईन करतो त्याला पार्टिसिपेटरी रुरल अप्रायझल असं म्हटलेलं आहे. ओके, ठीक आहे. खेड्यामध्ये राहणाऱ्या शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते त्याला रिअलाईज करून देण्यासाठी त्याचं पार्टिसिपेशन असणं, सहभाग असणं खूप गरजेचं आहे. ओके, सो फार्मर पार्टिसिपेशन प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, नेमका प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशनमध्येच शेतकऱ्यांना इन्व्हॉल्व करून घेणं हे PRAचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. फार सोपे प्रश्न आहेत तसे एक्सटेन्शनचे. याच्यात एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिक्स हे असे दोन विषय आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला इतकं घुमवू शकतात की तुम्हाला एकही मार्क पडणार नाही, किंवा ते इतकं सोपं विचारू शकतात की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क पडतील. ठीक आहे, खूप सुंदर विषय आहे ते. चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. ॲक्च्युली ही डेफिनेशनच आहे ॲज इट इज. ओके, सो गोल सिकिंग बिहेवियर इन एक्सटेन्शन सायकोलॉजी इज टर्म्ड ॲज, एक्सटेन्शनमध्ये गोल सिकिंग बिहेवियर. ओके, याला काय म्हणतात? ॲटिट्यूड म्हणतात, मोटिवेशन म्हणतात, लर्निंग म्हणतात की परसेप्शन म्हणतात? सांगा. चलो, ट्राय करा. प्रश्नाचं उत्तर देण्याचा ट्राय करा. जितकं तुम्ही ट्राय कराल तितकं तुमचं प्रॅक्टिस चांगली होईल. चलो, लेट मी ट्राय करा. ऑडिओ व्हिडिओ ट्राय करा. प्रश्नाचं उत्तर देण्याचा ट्राय करा. अगदी सोपा प्रश्न आहे. ज्यांचा थोडाफार अभ्यास आहे त्यांना लगेच लक्षात येऊन जाईल. ॲटिट्यूडच्या रिलेटेड ही डेफिनेशन आहे का? त्याच्यामध्ये गोल सिकिंग बिहेवियर असतं का ॲटिट्यूडमध्ये? तर नाही. ओके, लर्निंगमध्ये गोल सिकिंग बिहेवियर असतं का? नाही. परसेप्शनमध्ये नाही. ओके, ठीक आहे. मोटिवेशनमध्ये गोल सिकिंग बिहेवियर असतं. गोल सिकिंग म्हणजे काय? ते नेहमी उठता बसता त्याचा विचार जो आहे ते ध्येयाकडे जाणारा असतो. ठीक आहे, त्याचं एक टार्गेट असतं आणि त्या टार्गेटच्या ओरिएंटेड त्याचे चालणं, बोलणं, विचार या सगळ्या गोष्टी असतात. तर त्यावेळी त्याला काय म्हणतात? गोल सिकिंग बिहेवियर असं म्हणतात. ओके, सो हे असतं मोटिवेशनचं. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही सकाळी उठताय, लगेचच लायब्ररीमध्ये जाताय, लायब्ररीमध्ये म्हणजे सकाळी उठून फ्रेश वगैरे होऊन लायब्ररीत जाताय, लायब्ररीमध्ये अभ्यास करताय, पुन्हा दुपारी येताय, जेवण वगैरे करताय, आराम करताय, पुन्हा उठून दुपारी अभ्यास करताय, संध्याकाळी A फॉर ॲग्रिकॉसवर लेक्चर करताय, टेस्ट सिरीज धुरंधरमधल्या टेस्ट देताय, संध्याकाळी पुन्हा डिस्कशन वगैरे करताय रात्री. तर दिवसभर हा तुमचा शेड्यूल जो आहे हा कशासाठी आहे? याचं एकच टार्गेट आहे की MCR मला चांगली रँक मिळवायची, MPKV राहुरीमध्ये मला ॲडमिशन मिळवायचं आहे, चांगला मेजर सब्जेक्ट मिळवायचा आहे. तर हे जे तुमचं बिहेवियर आहे हे कशासाठी आहे? एक टार्गेटसाठी. तुमचं टार्गेट आहे, त्या टार्गेटकडे जाण्यासाठी हे तुमचं डेलीचं रुटीन आहे किंवा हे जे बिहेवियर आहे याला काय म्हणतात? मोटिवेशन म्हणतात, मोटिवेटेड सोल म्हणतात. व्हेरी गुड साक्षी, व्हेरी गुड. चलो, सो याला मोटिवेशन असं म्हणतात. ओके, तर या बिहेवियरला मोटिवेशन असं म्हणतात. ओके, चलो, धुरंधर बॅच आहे. काल याच्यावर ऑफर होती, बऱ्याच जणांनी या ऑफरचा फायदा घेतला. ज्यांचा ऑफरचा फायदा घ्यायचा सुटला आहे त्यांच्यासाठी आणखीन एक चांगली गोष्ट आहे की ही 45%ची ऑफर जी आहे ही करंटली आणखीन चालू आहे. ठीक आहे, सो रँक 100 कुपन कोड वापरून तुम्ही धुरंधर बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. जबरदस्त असे टेस्ट सिरीज आणि जबरदस्त असे रिव्हिजन लेक्चर्स होणार आहेत. तर रेग्युलरमध्ये यूट्यूबचे लेक्चर्स बंद होऊन ॲप्लिकेशनमध्ये होणार आहेत. ओके, ठीक आहे. चलो, सो यूट्यूबच्या सगळ्या मॉबला विनंती आहे की धुरंधर बॅच एनरोल करा आणि आपण ॲप्लिकेशनमध्ये ही तयारी आणखीन जोरदार करूया. चलो, when there is only one buyer in the market, the market structure is called. आता इथं एक ट्रिक असते, एक ट्विस्ट असतो. ट्विस्ट नेमका ट्विस्ट काय आहे? इथं एकतर ओनली वन आहे शब्द आणि दुसरी गोष्ट बायर हा एक शब्द आहे. ठीक आहे, ओके, दोन शब्द आहेत. याच्यात दोन शब्दांवर तुम्हाला फोकस द्यायचा आहे. ओके, बघा, ओनली वनच्या जागी फ्यू आलं तरी उत्तर बदलणार आहे, बायरच्या जागी सेलर आलं तरी उत्तर बदलणार आहे. ठीक आहे, तर मला सांगा तुम्ही पटकन आन्सर द्या. चलो, साक्षी प्लीज आन्सर. ओनली वन म्हणजे सिंगल. ठीक आहे, सिंगलला आपण बऱ्याच ठिकाणी मोनो असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे याच्यात उत्तर मोनोचं यायला पाहिजेत. हे परफेक्ट कॉम्पिटिशनचं बी कटलं आणि ओलिगोचं पण कटलं. आता मोनोपॉली आणि मोनोप्सोनी हे दोन राहिलेत. तर जिथं बायर आहे तिथं काय असतं? सोनी असतं का पॉली असतं? सांगा. जिथं सेलर आहे तिथं मोनोपॉली असतं. ठीक आहे, तिथं मोनोपॉली असतं. जिथं बायर आहे तिथं मोनोप्सोनी असतं. ठीक आहे, ओके. तर सोनी मार्केटमध्ये विकत घ्यायला गेली असं एक वाक्य तयार करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. सोनी इज अ बायर. सोनी इज बायर एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, सोनी इज बायर. नाही साक्षी, लक्षात ठेवा, जेव्हा बायर विचारलं जातं तेव्हा ते मोनोप्सोनी आन्सर येतं. हेच ट्विस्ट आहे. हाच ट्विस्ट कसा हँडल करायचा, ट्विस्ट कसा ओळखायचा, ह्यासाठीच प्रॅक्टिस खूप गरजेची असते. ओके, टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस असेल, स्वतः MCQ सोडवण्याची प्रॅक्टिस असेल. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर नेमका ट्विस्ट काय असतो, कुठं असतो हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके, आता ही सिंपल गोष्ट आहे ना.
ओनली वन म्हणजे मोनो. आता मोनो जरी कळलं तरी दोन ऑप्शन तुमचे कट होत आहे, बी आणि डी, राहिला ए आणि सी. आता पॉली म्हणजे ओनली वन सेलर जर असेल तर मोनो पॉली म्हणतात, ओनली वन बायर जर असेल तर मोनो सोनी म्हणतात. सोनी इज बायर. एवढं वाक्य लक्षात ठेवा, एक ट्रिक लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. द पॉईंट ॲट विच टोटल कॉस्ट इक्वल्स टोटल रिव्हेन्यू. सिम्पलमध्ये सांगू का तुम्हाला, TC इज इक्वल टू TR, टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल रिव्हेन्यू. आता याला काय म्हणतात सांगा? शटडाऊन पॉईंट म्हणतात, ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतात, मार्जिनल पॉईंट म्हणतात की प्रॉफिट पॉईंट म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर द्या. ठीक आहे, काय हरकत नाही, बिलकुल टेन्शन नका घेऊ. चुका करा आणि चुकामधून शिका. आणि ह्या ज्या शिकलेल्या गोष्टी आहेत ह्या परीक्षेमध्ये मात्र पुन्हा चुकू नका. ओके, त्यामुळे कमेंट्स टाका, बिलकुल बिंदास्त कमेंट टाका. आणि कमेंट टाकायला घाबरू नका, लाजू नका, बिंदास्त प्रयत्न करा. ओके, तुमच्या प्रयत्नासाठीच आपण इथं सेशन घेतोय. ज्या बिझनेसमध्ये किंवा बिझनेसमध्ये अशा पॉईंटला जिथे टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल रिव्हेन्यू, टोटल कॉस्ट इज इक्वल टू टोटल रिव्हेन्यू, जर तुमचा बिझनेस सुरू करायला तुम्हाला एक 2,000 रुपये खर्च आला फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, 2,000 रुपये खर्च आला आणि त्या बिझनेसमधून रिव्हेन्यू म्हणजे रिटर्न पण तुम्हाला 2,000 रुपये भेटले, मग तिथं तुम्ही काय झाले? तिथं काय झाले? ना नफा ना तोटा. मग ना नफा ना तोटा पॉईंटला काय म्हणतात? तर ब्रेक इव्हन पॉईंट म्हणतात. ओके, ब्रेक इव्हन पॉईंट. ओके, सो ना नफा ना तोटा हा जो पॉईंट असतो त्याला ना नफा ना तोटा पॉईंट म्हणजेच ब्रेक इव्हन पॉईंट. ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे जिथं नफा पण नसतो तोटा पण नसतो. तोटा का नसतो? कारण जेवढा खर्च केला तेवढा निघला आहे. नफा का नसतो? कारण जेवढा खर्च केला तेवढाच निघला, त्याच्यापेक्षा जास्त नाही निघलं. ओके, ठीक आहे. ओके, व्हेरी गुड. नो इश्यूज साक्षी, बिलकुल काय अडचण नाही, बिलकुल काय अडचण नाही. याचे काही सेशन्स आता असे होतील ॲप्लिकेशनमध्ये आपल्या बॅचमध्ये धुरंधरमध्ये की तुम्हाला रिडिंग पण म्हणजे एकदा रिडिंग जरी केली तरी मोर दॅन सफिशियंट असे लेक्चर घेऊ आपण. कारण हे पर्सनली माझे फेवरेट विषय आहेत, इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन. माझे MSc आणि नेटसुद्धा इकॉनॉमिक्समध्ये आहे, माझं JRF इकॉनॉमिक्स एक्सटेन्शनमध्ये आहे. सो दॅट इज वाय दीज आर माय पर्सनल फेवरेट सब्जेक्ट्स. तेवढंच सुंदर मी तुम्हाला शिकवणार आहे, डोंट वरी. व्हॅल्यू ऑफ कमोडिटी एक्सप्रेस्ड इन मॉनिटरी टर्म्स इज कॉल्ड एज. बघा, व्हॅल्यू ऑफ कमोडिटी, एखाद्या वस्तूची किंमत जर मी पैशाच्या स्वरूपामध्ये तुमच्यासमोर मांडली तर त्याला काय म्हणतात? त्या वस्तूची उपयुक्तता म्हणतात, म्हणजे युटिलिटी. युटिलिटी म्हणजे काय? उपयुक्तता. उपयुक्तता म्हणतात की किंमत म्हणतात. याला पण आता मराठीमध्ये तोच शब्द आहे, किंमतच आहे, पण ह्या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत बरं का. सॉरी, इकॉनॉमिक्समध्ये याला खर्च म्हणतात, कॉस्टला. ठीक आहे, डिमांड म्हणजे मागणी. चला, मराठीमध्ये इकॉनॉमिक्स शिकणं फार अवघड आहे, फार अवघड आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी माहीत असेल, हो की नाही साक्षी? लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी तुम्ही ऐकले. आता याला मराठीत काय म्हणतात? सीमांत उपयुक्ततेचा सिद्धांत. काय म्हणतात? सीमांत उपयुक्ततेचा सिद्धांत असं म्हणतात. ओके, ठीक आहे. मग मी जेव्हा कृषी सेवकच्या बॅचला शिकवायचो त्यावेळी बऱ्याच गोष्टी मला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगावं लागायचं, तर त्यामध्ये ह्या काही गोष्टी फार मस्त वाटल्या मला. परंतु या गोष्टी म्हणजे नॉर्मल ज्यांनी इकॉनॉमिक्स इंग्लिशमध्ये वाचले त्याला हे थोडंसं मराठीमध्ये ऐकायला थोडंसं नको वाटतं, त्याला वाटतं इंग्लिशच बरं आहे बाबा. सो इंग्लिश बरं आहे असं फील देणारा एक विषय म्हणजे इकॉनॉमिक्स. चलो, सो एखाद्या वस्तूची जर किंमत मी पैशाच्या स्वरूपामध्ये मांडली, मॉनिटरी फॉर्ममध्ये पैशाच्या स्वरूपात मांडली, तर त्याला काय म्हणतात? प्राईज असं म्हणतात. ओके, प्राईज असं म्हणतात. ओके, ॲक्च्युली याच्यामध्ये एक व्हॅल्यू नावाचा एक ऑप्शन पाहिजे होता. व्हॅल्यू आणि प्राईज दोघांमध्ये फार जास्त क्लोज रिलेशन आहे. काय क्लोज रिलेशन आहे तुम्हाला सांगतो मी. काय क्लोज रिलेशन आहे तुम्हाला सांगतो. व्हॅल्यू म्हणजे एखादी गोष्ट जी आहे, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे, समजा ही बॉटल आहे. ओके, समजा ही बॉटल माझ्याकडे आहे. आता या बॉटलीच्या परताव्यामध्ये मी तुम्हाला बॉटल देणार आहे. ओके, या बॉटलच्या परताव्यामध्ये तुम्ही मला काय देणार आहात? तुम्ही मला काय देणार आहात? तुमच्याकडलं सोन्याची अंगठी देणार आहात का तुमच्या गळ्यातलं फक्त साधं चांदीचं लॉकेट देणार आहात की फक्त एक चप्पल देणार आहात? काय देणार आहात? ठीक आहे, या वस्तूच्या परताव्यामध्ये तुम्ही मला कुठली वस्तू देणार आहात? ओके, काहीतरी देसाल ना मला. तर ते काय देसाल? जेवढ्या किमतीची ही वस्तू तुमच्या नजरेत आहे तेवढ्याच किमतीचं काहीतरी देसाल, बरोबर आहे. ओके, सोन्याची अंगठी देसाल का त्या बॉटलीच्या बदल्यात? देणार असाल तर प्लीज मेसेज करा, मी तुम्हाला खरंच बॉटल द्यायला तयार आहे. ठीक आहे. नाही ना द्यायला तयार का? कारण त्याची तेवढी व्हॅल्यू नाही आहे तुमच्या डोक्यामध्ये. ओके, सो एखाद्या गोष्टीच्या परताव्यामध्ये मला काय भेटतं हे म्हणजे
त्या गोष्टीची व्हॅल्यू झाली. ओके, हे म्हणजे त्या गोष्टीची व्हॅल्यू झाली. पण तीच व्हॅल्यू जेव्हा मी मॉनिटरी फॉर्ममध्ये एक्सप्रेस करतो, तुम्ही काय म्हणसाल सर त्या बॉटलचे मी जास्तीत जास्त 20 रुपये देईल, 30 रुपये देईल, 25 रुपये देईल, त्याच किमतीला त्याच व्हॅल्यूला जेव्हा तुम्ही पैशाच्या स्वरूपामध्ये मांडता तेव्हा त्याला प्राईस असं म्हटलं जातं. ठीक आहे, सो दॅट इज व्हॉट द मेन डिफरन्स बिटवीन व्हॅल्यू आणि प्राईस. व्हॅल्यूमध्ये पैशाचा मुद्दा येत नाही, त्याच्या बदल्यात तुम्ही काय देता काय घेता वगैरे कमोडिटी फॉर्ममध्ये येऊ शकतं, काय एक्सपेक्ट करू शकता ते आहे. परंतु पैशाचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा त्या व्हॅल्यूलाच प्राईज असं म्हटलं जातं. ठीक आहे, व्हॅल्यू यार तेरी तो कुछ व्हॅल्यू नाही, आपण असं म्हणतो. पोरापोरांमध्ये बसल्यावर म्हणतो तरी कुछ व्हॅल्यू नाही रखी यार, उसने रिप्लाय तक नाही द्या तेरे मेसेज का, म्हणतो ना आपण, हो की नाही. सो ही त्याची व्हॅल्यू झाली. पण जेव्हा त्या पोराला आपण आणखीन इज्जत काढायची असल्यावर आपण काय म्हणतो, अबे 4 आण्याची किंमत नाही तुला, 4 आण्याची म्हणला म्हणजे मॉनिटरी एक्सप्रेशन म्हणजे त्याची प्राईस तू काढली. ओके, ठीक आहे. सो दिस इज व्हॉट व्हॅल्यू आणि प्राईसचं मेन डिफरन्स. आलं लक्षामध्ये. चलो नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चेंज इन गव्हर्नमेंट पॉलिसीज ऑर स्कीम्स अफेक्टिंग ॲग्रिकल्चर क्रिएट्स विच टाईप ऑफ रिस्क. लक्षात येते. यस संगम मुंडे, गुड इव्हिनिंग. चलो जरा लेट केलाय पोरांनी, लेट करणं तुमचं साहजिक आहे कारण माझंच ऑलरेडी लेट झाले सेशन, पण मी त्या रिलेटेड मेसेज टाकला होता टेलिग्रामला. आय होप तुम्ही टेलिग्रामला असाल आणि तुम्ही थोडं लक्ष दिलं असेल. खूप छान कन्सेप्ट मी शिकवला याच्या आधीचा बरं का. हां, व्हॅल्यू आणि प्राईसचं जर तुम्ही पाहिलं नसेल तर एकदा प्लीज तुम्ही पाहून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चलो संगम आहे, साक्षी आहे, आणखीन कोण कोण आहे जे लपून बसलेले आहेत, ज्यांना असं वाटतं की मी लावलेला रंग दिसून जाईल सरांना मी कमेंट केली तर नाही दिसत. तुमचं तोंड किती काळं आहे, तुमचं तोंड किती त्याला वार्निश लावलेलं आहे, कोणचा लाल रंग लावला आहे का गुलाल लावला आहे का काय, मला कोणताही दिसत नाही. त्यामुळे बिनधास्त कमेंट करा, तुमचं तोंड मला दिसत नाही. ठीक आहे, तसा रंग मी पण काल लावला होता भयंकर, घासो काढलाय माहिती आहे का. चलो शेवटी ॲग्रीची पोरं म्हणल्यावर तर खेळावं लागणार ना रे. चलो हा प्रश्न आहे, सुंदर असा प्रश्न आहे आणि सिंपल असा प्रश्न आहे. चेंज इन गव्हर्नमेंट पॉलिसीज, सरकारी पॉलिसीमध्ये जर काही बदल झाले, सरकारी योजनांमध्ये जर काही बदल झाले, अफेक्टिंग ॲग्रिकल्चर क्रिएट्स विच टाईप ऑफ रिस्क. यामुळे सरकारी नियमांमध्ये जर अचानक काही बदल झाले तर त्यामुळे कुठल्या प्रकारची रिस्क उदयाला येते असं त्यांनी विचारले. कुठल्या प्रकारची रिस्क उदयाला येते, कुठल्या प्रकारची रिस्क उदयाला येते सांगा बरं. प्रोडक्शन रिस्क नाही, तुमचं प्रोडक्शन किती घ्यायचं कसं घ्यायचं हे तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटवर डिपेंड करतं, तुमच्या शेतावर डिपेंड करतं, तुमच्या खताच्या मातेवर डिपेंड करतं, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजवर डिपेंड करत नाही. ओके ठीक आहे. प्राईस रिस्क पण डिपेंड नाही करत. प्राईस कशावर डिपेंड करते, इनव्हिजिबल हँड्स जे मार्केटमध्ये आहेत, कोणकोणचे, डिमांड आणि सप्लाय. ओके, कशाही गोष्टी कोणत्याही गोष्टीची प्राईस कशावर डिपेंड करते, डिमांड वाढली की प्राईस वाढते आणि सप्लाय जर वाढला तर प्राईस कमी होते. ठीक आहे. चलो हा मुद्दा नाही, हा आपण नंतर बघूया, काय हरकत नाही. तर इन्स्टिट्यूशनल रिस्क, संस्थात्मक रिस्क याला असं काय म्हणतात, संस्थात्मक रिस्क म्हणतात. संस्थात्मक रिस्क. ओके नेक्स्ट क्वेश्चन. हां, इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शनचे प्रश्न आपण घेतले, त्या सोबत काही स्टॅटिस्टिकचे सुद्धा क्वेश्चन येतात. स्टॅटिस्टिकला एक सिंपल फॉर्म्युला सांगतो. स्टॅटिस्टिक ज्यावेळेस मी तुमच्या वयात म्हणजे 3rd इयर फायनल इयरला असताना जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा खरंच मलाही समजायचं नाही, पण मी एक ट्रिक केली होती. स्टॅटिस्टिकचे जेवढे प्रश्न भेटतात तेवढे सगळे प्रश्न वाचून काढायचो आणि 8-15 दिवसाला वाचायचो. त्यामुळे ते प्रश्न आणि त्याचं उत्तरच मला रट्टा मारून झालं होतं. त्यासाठी कांतवामधले 100, 150, 200 काहीतरी प्रश्न आहेत स्टॅटिस्टिकचे तेवढे, मग परभणी ऑब्जेक्टिव्ह असतील किंवा दुसरं कुठला असेल, त्यातले सगळे स्टॅटिस्टिकचे प्रश्न मात्र मी रट्टाच मारून काढले होते. मलाही समजत होते. भलेही नंतर मला MSc गेल्यावर बरेच कन्सेप्ट त्याचे क्लिअर झाले, परंतु तुमच्यासाठी मी आज घडीला एक सोल्युशन देऊ शकतो. ठीक आहे, कारण याच्यामध्ये तेच प्रश्न येतात किंवा त्या मुद्द्यावरच प्रश्न येतात. जसे की व्हरायन्सवर प्रश्न येतो, कोएफिशियंट ऑफ रिग्रेशनवर प्रश्न येतो, COV. ओके, सो एक 4-5 चॅप्टर्स आहेत. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामधले 4-5 चॅप्टर्स आहेत, त्यावरच ते प्रश्न येतात. ओके, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बॅचमध्ये करून घेणार आहे. स्टॅटिस्टिक पण खूप चांगलं करून घेईल. कोएफिशियंट ऑफ रिग्रेशन जनरली लाईज बिटवीन, कोएफिशियंट ऑफ रिग्रेशन जनरली कशाच्या, त्याचं उत्तर काय आहे. ठीक आहे, 0 to 1, -1 to +1, -∞ to +∞. आता इन्फिनिटीच्या समोर साईन लागू शकतं का. चलो ठीक आहे, बी इज द आन्सर. मी तुम्हाला रिअलिस्टिक ट्रिक सांगेल. मी तुम्हाला असं नाही सांगणार की वाचा आणि त्याचं हे करा, काय म्हणतात कन्सेप्ट क्लिअर करा. अरे स्टॅटिस्टिक्स येणारच किती आहेत, प्रश्न 2-3 येणार आहेत. मग त्यासाठी तुम्ही इतकं डोकं घालायचं त्याच्यात गरज नाही आहे. खूप जास्त त्याचे असे चॅप्टर्स वाचून, पुस्तक वाचून उकळून पिण्याची गरज नाही आहे. ओके ठीक आहे. सो स्टॅटिस्टिक आहे, हो जाएगा, उसमें कोई
टेन्शन नाही आहे. परीक्षेला 2-3 येणार आहेत ना, 2-3च मुद्दे वाचायचे त्याच्यात, 2-3 प्रश्न येणार आहेत ना, तेवढंच वजन, जेवढी त्याची व्हॅल्यू आहे तेवढीच त्याची प्राईस ठरवायची आपण, ठीक आहे. जेवढं त्याचं आहे व्हॅल्यू तेवढी त्याला इनपुट द्यायचं, ठीक आहे. चलो, स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स इज टर्म्ड ॲज, स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स, व्हॅरियन्सचं स्क्वेअर रूट कशाला म्हणतात सांगा. स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स, व्हॅरियन्सचं स्क्वेअर रूट झालं काय, स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स कशाला म्हणतात सांगा, पटकन आन्सर करण्याचा प्रयत्न करा. स्क्रीन कुठे, असं कर, कमेंट दिसतात. चलो, आले का कोणाची कमेंट. स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स बी म्हणते बाबा, स्टँडर्ड एरर नाही, थोडंसं खाली आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन, स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन. ओके, ठीक आहे. स्टँडर्ड डेव्हिएशनची डेफिनेशनच आहे मुळात, ती डेफिनेशनच आहे. डेमॉन्स्ट्रेशन मेथड इन एक्सटेन्शन मेनली एम्स ॲट, हां बघा, मेथड्स ज्या आहेत, एक डेमॉन्स्ट्रेशन मेथड असते आणि दुसरी रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन असते. रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन आणि डेमॉन्स्ट्रेशन मेथड, ठीक आहे. याच्यामध्ये एंटरटेनमेंट प्रोव्हाइड केले जाते का शेतकऱ्यांना? नाही भाऊ, एंटरटेनमेंट प्रोव्हाइड करायला खूप मोठी इंडस्ट्री आहे. स्कीम्स एक्सप्लेन केल्या जातात का? नाही. त्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे ते स्कीम एक्सप्लेन करतात, त्यांची एक सेपरेट फळी आहे. प्रोड्यूस सेल करतात का? नाही. तर डेमॉन्स्ट्रेशन मेथडमध्ये काय करतात, एक एक्सपेरिमेंट करून दाखवला जातो आणि प्रॅक्टिकली तिथं त्यांना दाखवला जातो. अच्छा, आधीची कमेंट आहे का? ठीक आहे, काय हरकत नाही. तर यामध्ये काय केलं जातं, डेमोमध्ये की एक डेमो तुम्हाला दाखवला जातो आणि तो डेमो तुमच्या नजरेसमोर दाखवला जातो. फक्त काय आहे, कसं वापरायचं एवढं दाखवलं जातं. प्रॅक्टिकली तुमच्या हातात देऊन ते तुम्हाला चालवायला दिलं जात नाही. फॉर एक्झाम्पल, एक ट्रॅक्टर आहे, मी ट्रॅक्टर कंपनीचा जो आहे एक सेल्समन आहे, तर मी गावात जाईल आणि लोकांना गोळा करेल आणि त्यांना सांगेल की यार हा एक ट्रॅक्टर आहे, याला समोर 2 चाक असतात, मागं 2 चाक असतात, मागं एक ट्रॉली असते, त्याला पेरणी यंत्र तुम्ही लावू शकता, पुन्हा ट्रॅक्टरला ट्रॉली काढून वगैरे वगैरे सांगल, ट्रॅक्टरचे फायदे सांगल, ट्रॅक्टरचे म्हणजे तुम्हाला इतकं चांगलं सांगल. पण ट्रॅक्टर कसं चालतं, हे स्टेअरिंग असतं, हे गिअर असतो, यामुळे तुमची लेबरची बचत होईल, यामुळे तुमचा अमुक होईल, फलाना होईल, डमका होईल, जे काय आहे ते. हे मी काय करतो, शेतकऱ्यांना समोर जाऊन ट्रॅक्टर नेऊन दाखवतोय, ट्रॅक्टर चालवून दाखवतोय. पण शेतकऱ्यांच्या हातात ट्रॅक्टर देतोय का? नाही देत. पण मी स्वतः ते डेमो करून दाखवतोय, ठीक आहे. एखादं बियाणं असेल, एखादं औषध असेल, मी शेतकऱ्यांना फवारून दाखवतोय, ठीक आहे, फवारून दाखवतोय, ते झालं डेमो देणं का, तो ट्रॅक्टरचा डेमो देणं. ओके, ठीक आहे. सो हे झालं डेमॉन्स्ट्रेशन मेथड. डेमॉन्स्ट्रेशन मेथडमध्ये टीच बाय शोईंग प्रॅक्टिकली, प्रॅक्टिकली त्यांना फक्त मी दाखवतोय, ठीक आहे. तर रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशनमध्ये काय करतात, हे झालं मेथड डेमॉन्स्ट्रेशन, ठीक आहे. हे झालं मेथड डेमॉन्स्ट्रेशन मेथड किंवा मेथड डेमॉन्स्ट्रेशन, याच्यामध्ये असं केलं जातं, ठीक आहे. आणि रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशनमध्ये काय केलं जातं, ॲक्च्युअली शेतकऱ्याच्या हातात ते दिलं जातं. फॉर एक्झाम्पल, मी एका बियाणे कंपनीचा सेल्समन आहे, मग मी शेतकऱ्याकडे जाईल की त्याला म्हणाल की यार तुझी 1 एकर जमीन आहे ना, तर अर्ध्या एकरमध्ये तुझं रेग्युलरचं पेर, तुझं काय पेरायचं ते गावरान बियाणं, आणि अर्ध्या एकरमध्ये माझ्या कंपनीचं हे बियाणं पेरून बघ. मग त्याला कधी औषध टाकायचे, कधी तणकट काढायचं, कधी विडिंग करायची, सगळं मी त्याला नेहमी सांगत जाईल. आणि सरते शेवटी जेव्हा हार्वेस्टिंगची वेळ येईल तेव्हा शेतकऱ्याला सांगेल की बघ तुझं पेरलेलं बघ आणि माझं पेरलेलं बघ, आणि एक्झॅक्टली रिझल्ट त्याच्यासमोर जेव्हा असेल कंपॅरिझन करूनचा, त्यावेळेस त्याच्या लक्षात येईल की यार नाही, ह्या कंपनीनं दिलेलं बियाणं, या कंपनीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. ओके, ठीक आहे. सो हे पटवून देण्यासाठी पूर्ण प्रोसेस त्याच्या हातातून करून घेणं, त्याच्याच हातून करून घेणं, हे झालं रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन. ओके, हे झालं रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन, त्याच्या हातून पूर्ण करून घेणं आणि कंपॅरिझन करून दाखवणं त्याला 2 गोष्टीचं, त्याची नेहमीची टेक्नॉलॉजी आणि तुमची नवीन टेक्नॉलॉजी, असं कंपॅरिझन करून दाखवणं म्हणजे रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशन झालं. मेथड डेमॉन्स्ट्रेशनमध्ये फक्त मेथड डिस्क्राईब केली जाते, मेथड सांगितले जाते की काय आहे, कसं आहे, कसं करायचं. ओके, गॉट इट जाधव, साक्षी, कळतंय का तुम्हाला मी काय शिकवतोय, काय सांगतोय ते? ओके, मेथड डेमॉन्स्ट्रेशन आणि रिझल्ट डेमॉन्स्ट्रेशनने खूप चांगला कन्सेप्ट क्लिअर केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ठीक आहे. सगळे जे उशिरा आलेत ना त्यांनी प्लीज लेक्चर पहिल्यापासून बघा, कारण इकॉनॉमिक्स एक्सटेन्शनचे खूप चांगली कन्सेप्ट आम्ही आज शिकवलेले आहेत. चला,
चलो, विच कॅटेगरी ऑफ फार्मर अडॉप्ट्स न्यू टेक्नॉलॉजी फर्स्ट? हा 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 हा, खूपच सुंदर आणि छान असा प्रश्न आहे. सांगा, शेतकऱ्यांची कोणची कॅटेगरी आहे जी नवीन टेक्नॉलॉजी आली की लगेच अडॉप्ट करते? खरं तर शेतकऱ्यांची विचारण्यापेक्षा आपल्या जनरेशनची विचारल्या पाहिजे होती. कारण आजकाल आपल्या जनरेशनमध्ये आयफोन आला की लगेच घ्यायची क्रेज असते. आयफोन आला की लगेच घ्यायचं, आयफोन आला की लगेच घ्यायचं. चलो, आहे की नाही आपल्यामध्ये? तर आपल्यामधले आयफोन आले घेणारे जे आहेत त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण ॲडॅप्टर्स, इनोव्हेटर्स म्हणतो. इनोव्हेटर्स आल्या घेणारे, त्याच्यावर काही प्रयत्न नाही करत की अरे हे चांगलं निघल का नाही निघल का काय नाही, ते स्वतःच प्रयत्न हे करतात, एक्सपेरिमेंट करून येतात. ठीक आहे, फर्स्ट विचारले फर्स्ट. ओके सर, सगळ्यात पहिल्यांदा कोणती नवीन टेक्नॉलॉजी जगात आल्या पहिल्यांदा वापरणारे जे लोक असतात ते असतात इनोव्हेटर्स असतात. ठीक आहे, आता कोणतीही टेक्नॉलॉजी जेव्हा जगामध्ये येते तेव्हा ते त्या वापरण्यावरून शेतकऱ्यांचे किंवा समाजाचे किंवा लोकांचे 5 प्रकार पडतात. बघा कसे ते 5 प्रकार. हा जो सिंपल जो डोंगर दिसतोय तुम्हाला, ठीक आहे, हा डोंगर अगदी महत्त्वाचा आहे. ह्या डोंगरावर तुम्हाला नेहमी प्रश्न येतात, हा डोंगर आहे का, हा डोंगर आहे का, डोंगर, हा काय झाडी, काय हॉटेल, काय डोंगर, असंच काहीतरी आहे ना ते. तो डोंगर नाही आहे, हा डोंगर आहे, हा ग्राफ आहे. ग्राफ ॲडॅप्टर्स कॅटेगरीचा ग्राफ आहे. ग्राफ ऑफ ॲडॅप्टर्स कॅटेगरी. ॲडॅप्टर्स कॅटेगरी, ॲडॅप्टर्स जे आहेत ते कधी ॲडॅप्ट करतात, नवीन आलेली टेक्नॉलॉजी कधी ॲडॅप्ट करतात, त्यानुसार त्याच्या 5 कॅटेगरीज आहेत. कुठल्या कुठल्या? जे समाजात नवीन आल्या टेक्नॉलॉजी ॲडॅप्ट करतात त्यांना इनोव्हेटर म्हणतात. इनोव्हेटर. मग अशा 100 लोकांपैकी 2.5% लोक असे असतात किंवा पूर्ण समाजामध्ये 2.5% असे लोक असतात जे इनोव्हेटर्स असतात. इनोव्हेटर्स म्हणजे टेक्नॉलॉजी आली की लगेच घेणार. ओके, ते प्री बुकिंग वगैरे जे लपडे असतात ना ते यांच्यासाठी असतात. प्री बुकिंग लॉन्च व्हायच्या आधीच हे असले लोक करतात, इनोव्हेटर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर अर्ली अडॅप्टर्स असतात. अर्ली अडॅप्टर्स काय करतात माहिती आहे का? अर्ली अडॅप्टर्स हुशार असतात. आधी इनोव्हेटरवाल्यांना घेऊन देतात आणि घेतलं त्यांनी, त्यांचं पाहिलं की अरे हां यार चांगलं वापरायला इकडे, आणि लगेच त्यांना वजन येतं, अरे ॲप्पल असे बाकीचे लोक त्यांच्याकडे बघायला लागले की तो ॲप्पल जुना व्हायच्या आत लगेच घेतात. म्हणजे ती टेक्नॉलॉजी आली आणि काही लोकांनी वापरले की त्याच्याकडे जाऊन एक्झामाइन करायचं, ठीक आहे चांगली आहे बरोबर आहे, लगेच जाऊन घ्यायची. ठीक आहे, टेक्नॉलॉजी जास्त जुनी नाही होऊ द्यायची. सो ही टेक्निक आहे अर्ली ॲडॅप्टर्सची. सो समाजामध्ये जसे हे 2.5% असतात इनोव्हेटर, तसे अर्ली ॲडॅप्टर 13.5% असतात, 13.5% असतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर असते अर्ली मेजॉरिटी. अर्ली मेजॉरिटी म्हणजे तुमच्या माझ्यासारखे की टेक्नॉलॉजी आता सगळीकडं होतच चालली आहे, सगळ्यांना माहीत झाले की यार मोबाईल आहे, स्क्रीन टच आहे, घ्यावं लागतं, सगळेजण घ्यायलेत, चला आपण पण घेऊ. सो अर्ली मेजॉरिटी 34% असे लोक असतात जे टेक्नॉलॉजी थोडी आली गावखेड्यापर्यंत की लगेच घेऊन टाकतात. ठीक आहे, जास्त जुनं होऊ देत नाहीत त्याला. आणि एकदम जुनी झाली टेक्नॉलॉजी, सगळीकडे आली की आता घ्यावं लागतं इकडे, म्हणून लेट मेजॉरिटीमधले 34% लोक घेतात. ओके, आणि लॅगॅड्स असे असतात ते घेतच नाहीत. अजूनही ज्यांच्या हातात बटनाचा मोबाईल दिसतो किंवा अजूनही कोणाकडे मोबाईल नसेल तर ते लॅगॅड्समध्ये येतात. तर लॅगॅड्स 15% असतात. ओके, 15% असतात. लॅगॅड्स म्हणजे असे लोक जे टेक्नॉलॉजीला रेजिस्टन्स करतात, टेक्नॉलॉजी ॲक्सेप्टच करत नाहीत, नवीन आलेली टेक्नॉलॉजी ॲक्सेप्ट करत नाहीत, असे लॅगॅड्स असतात. ओके, ठीक आहे, जमतंय, कळतंय, समजतंय, पचतंय. चला नेक्स्ट क्वेश्चन. हा डोंगर लक्षात ठेवा बरं का. हा डोंगर, हे 5 झाडं आणि यांचे पर्सेंटेज विचारतात बरं का परीक्षेमध्ये काही पण. डोंगर म्हणजे ग्राफ आहे, तो ग्राफ नाही तर माझा व्हिडिओ लीक करायचे, डोंगर म्हणलंय मास्तर, डोंगर म्हणलंय म्हणून. चला बाकीचे कमेंट करा, कमेंट करायला लाजू नका. तुम्ही किती कोणाला कलर लावला हे मला दिसत नाही तुम्ही कमेंट केल्यामुळं. ते करोनाच्या काळामध्ये एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं तर आठवतंय का तुम्हाला? सर फोनवर बोलल्यानं करोना होतंय का? एका महिलेनं डॉक्टरला विचारलं होतं, सर फोनवर बोलल्यानं करोना होतंय का? सो तशातला भाग आहे, फोनवर बोलल्यानं करोना होत नाही. तसं तुम्ही कमेंट केल्यानं मला तुम्ही किती रंग लावला एकमेकांना हे दिसत नाही, तुमचं तोंड किती रंगीत झालं हे दिसत नाही. त्यामुळे बिंदास्त कमेंट करा, कमेंट करायला लाजू नका. ठीक आहे, चलो तो सेशन में मजा आएगा. नेक्स्ट क्वेश्चन. द टर्म अपॉर्च्युनिटी कॉस्ट रेफर्स टू. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय? अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय?
अपॉर्च्युनिटी म्हणजे काय? एखादी संधी. आणि कॉस्ट म्हणजे किंमत, एखाद्या संधीची किंमत म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ओके ठीक आहे. आज 1 तास झालं तुम्ही इथं सेशनमध्ये आहात, म्हणजे 1 तासाची, या 1 तासात तुम्ही आज जर सेशनमध्ये नसतात तर 1 तासात काय केलं असतं? तुम्ही बाहेर कुठेतरी फिरायला गेले असतात, मस्त भेळ खाल्ली असती किंवा पाणीपुरी खाल्ली असती, किंवा 1 तासामध्ये तुम्ही दुसरा एखादा विषय वाचला असता, किंवा 1 तासामध्ये तुम्ही मोबाईलवर काहीतरी 5 व्हिडिओ बघत बसले असते, किंवा 1 तासामध्ये इंस्टाग्रामवर कच्चा बदाम बेबी कच्चा बदाम असं काहीतरी बघत बसले असते, बिनकामी वर्थलेस, हो की नाही? सो 1 तासाच्या त्या 1 तास जो तुम्ही आता इथं ए फॉर ॲग्रिकॉसवर खर्च केला, त्या जागी तुम्ही बरेच काही करू शकले असता ना. तुमच्याकडे ऑप्शन होते ना, ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. पण तुम्ही काय केलं? ए फॉर ॲग्रिकॉसवर वेळ घालणं उचित समजलं, कारण इथं काहीतरी नॉलेज भेटते, इथं काहीतरी तुमचा फायदा होतो, इथं त्या 1 तासामधून काहीतरी रिटर्न भेटतोय, राईट? ठीक आहे. मग तसंच असतं प्रत्येक वेळी आयुष्यामध्ये आपण निर्णय घेत असताना आपल्याला असे ऑप्शन्स असतात आणि त्या ऑप्शनपैकी आपण एक ऑप्शन निवडतो. पण एक ऑप्शन निवडल्याच्या नंतर जे दुसरे 2-3 ऑप्शन आपण नाकारतो, त्या ऑप्शनची जी किंमत असते त्याला म्हणतात ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. कॉस्ट ऑफ नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह फॉरगॉन. ओके, म्हणजे आता तुम्ही 1 तास जो इथं खर्च केला ए फॉर ॲग्रिकॉसवर, हा जर नसता केला तर तुम्ही कुठे खर्च केला असता? त्या गोष्टीची किंमत किंवा त्या गोष्टीतून मिळणाऱ्या आनंदाची किंमत. ओके ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे 100 रुपये आहेत आणि 100 रुपयामध्ये तुम्ही काय करू शकता? एक तर 100 रुपयाच्या नोट्स घेऊ शकता वाचायला, किंवा 100 रुपये जाऊन टॉकीजला पिक्चर बघू शकता. ठीक आहे. पण परीक्षा 8 दिवसावर आली, मग तुम्ही काय करणार? ते 100 रुपयाचं नोट्स घेणार. मग ते एक त्या 100 रुपयाचं तिकीट काढून पिक्चर बघण्यातून जो आनंद आहे तो काय केला? तुम्ही सॅक्रिफाईस केलाय. सो नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह जो होता तुमचा, नेक्स्ट ऑप्शन जो होता, त्या ऑप्शनमधून मिळणारी युटिलिटी तुम्ही सॅक्रिफाईस केलेली आहे. सो त्याची किंमत म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट. गॉट इट? यू मस्ट गॉट इट. चलो नेक्स्ट. ओ माय गॉड, नेक्स्ट इज द धुरंधर बॅच पोस्टर. सो ज्यांनी कालची ऑफर मिस केली आहे त्यांना काळजी करायची गरज नाही. आज ऑफर जी आहे कालच्या इतकी नाही आहे, बट 45% इज स्टील लाईव्ह. सो 45% ऑफर आहे आणि इथून पुढे आपले यूट्यूबवरचे सेशन्स कमी होतील किंवा बंद होतील, स्पेसिफिकली हे सगळे ॲनालिसिसचे, आणि ते सगळे लेक्चर्स धुरंधर बॅचमध्ये होतील. ठीक आहे. धुरंधर बॅचमध्ये पूर्ण तुम्हाला टॉपिक वाईज, सब्जेक्ट वाईज आणि पूर्ण फुल लेंथ टेस्ट आहेत. ह्या सगळ्या टेस्ट मिळून जर तुमचे क्वेश्चन पाहिले तर 3000+ क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी आहेत. प्लस यामध्ये काही रिव्हिजन लेक्चर्ससुद्धा होणार आहेत. जसं मी तुम्हाला आता कन्सेप्ट काही समजून सांगितलं तसे बरेच कन्सेप्ट मी तुम्हाला तिथं शिकवणार आहे. ओके ठीक आहे. प्लस यामध्ये आणखीन तुम्ही काहीतरी डिमांड केली की सर आमचं मोटिवेशनसाठी आम्हाला थोडंसं लाईव्ह सेशन घ्या किंवा झूम सेशन घ्या, तर ते सुद्धा होणार आहे. क्विजेस होणार आहेत वगैरे वगैरे वगैरे. सो ओव्हरऑल धुरंधर बॅच ही तुमच्या तयारीसाठी खूप भारी असणार आहे. बिलकुल लवकर एनरोल करून घ्या. रँक 100 म्हणजे 100च्या आत मला रिझल्ट आणायचे आहेत बऱ्याच स्टुडंटचे. सो रँक 100 ही कुपन कोड वापरा आणि लगेचच धुरंधर बॅचमध्ये एनरोल व्हा आणि तुमची रँक 100च्या खाली येण्यासाठी जे जे प्रयत्न केले जाऊ शकतात ते आपण एकत्र मिळून करूया. यासोबतच फ्री ॲक्टिव्हिटीज आपल्या आहेत. टेलिग्रामला डेली बूस्टर आहे, त्यानंतर टेलिग्रामला डेली क्विजेस आहेत, इंस्टाग्रामला काही इन्फॉर्मेटिव्ह पोस्ट आहेत, आणि यूट्यूबला तर हे असे चांगले सेशन्स जे आहेत तुम्हाला अपडेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळत राहतील. डोंट वरी. तो हे सगळं काय आहे? फ्री आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? इंस्टाग्राम पेजला फॉलो करायचं, टेलिग्रामला चॅनलला जॉईन करायचं, आणि यूट्यूब वगैरे आहे. काही पर्सनली बोलायचं असेल तुम्हाला तर हा माझा नंबर आहे. ओके ठीक आहे. यू कॅन ड्रॉप मी अ मेसेज ऑन व्हॉट्सअप. बाकी या सगळ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तुम्ही सगळेजण लाईव्ह सेशनमध्ये होतात, काही जण उशीर आलात, तर सगळ्यांना मी धन्यवाद तर मानतोच, परंतु मी तुम्हाला एवढी विनंती करतो की आजचं सेशन तुम्ही पहिल्यापासून बघा प्लीज. ओके. आजच्या सेशनमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या शिकवण्यात आलेल्या आहेत, खूप चांगले कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. ठीक आहे. ओके चलो. कपिल तुम्ही नेहमी येता, पण आज थोडंसं उशीर झाला आहे, काय हरकत नाही. हे सेशन तुम्ही पहिल्यापासून बघा, बऱ्याच कन्सेप्ट मी चांगले क्लिअर केले. चलो, लाईव्हमध्ये राहिल्याबद्दल थँक्यू सो मच, आणि तुम्ही हे सेशन जे आहे ते पण तुमच्या मित्रांपर्यंत शेअर कराल अशी अपेक्षा आहे. थँक्स अ लॉट. थँक्यू. फिर मिलेंगे.